आता मला ही गोष्ट बोलण्याचा अधिकार तर नाही आहे, पण कसं आहे ना, आता जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे, जी घटना मी सांगणार आहे, या घटनेमध्ये थोडंफार असंच आहे, तर मला बोलावं लागेल, त्यासाठी माफी असावी. आपल्या देशामध्ये आज कित्येक स्त्रिया ड्रिंक करत आहेत, दारू पित आहेत आणि कित्येक अशा स्त्रिया आहेत, की त्या धाब्यावर जाऊन दारू पित आहेत, बारवर जाऊन दारू पित आहेत आणि त्या एकल्या जात आहेत, कुणासोबत जात नाहीत, काही नाहीत. आणि त्यांना जर म्हणलं ना, की तुम्ही अशा एकल्या जात आहे, भीती वाटत नाही आहे का? तर त्या म्हणतात, की आम्ही नजरेवरून ओळखतो, की समोरचा माणूस कसा आहे आणि कोणत्या पद्धतीनं तो बोलतोय. आम्ही चेहऱ्याच्या हावभावावरून ओळखतो, की समोरचा माणूस कसा आहे. आणि त्यांच्यावर एवढा जास्त कॉन्फिडंट असतो, की त्या कुणाच्या बापाचं ऐकत नाहीत. आणि मग एखाद्या वेळेस अशी घटना होते ना, की ते चान्ससुद्धा येत नाही त्यांना विचार करण्याचा. तर मला फक्त एवढंच म्हणायचं, की काही लोकं असे असतात, की ते चेहऱ्यावरून पण ओळखू येत नाही. जसं की या घटनेमध्ये एक पुरुष आहे. बघा, एक महिलाला आदत होती ड्रिंकिंग करायची आणि तिची आदत अशी होती, की ती एकली बारवर जायची, दारू पियायची आणि मध्यरात्रीपर्यंत दारू प्यायची आणि नंतर ती घरी येऊन झोपी जायची. पण ती बिचारी कोणाला काही त्रास देत नव्हती, कोणाला काही जास्त बोलत नव्हती आणि आगाऊचे कामही ती करत नव्हती. पण तिच्यासोबत बोलण्याचे जे कोणी पण प्रयत्न करायचे, तिच्यासोबत ती नॉर्मली बोलायची, पण त्यांना कट मारायची. म्हणजे असतं ना, की ते एक हुशारपणाने काही गोष्टी टाळणं, तशा पद्धतीने ती वागायची. तर ती एका दिवशी एका बारमध्ये दारू पिण्यासाठी गेली आणि तिने दारू पिली आणि पिल्याच्या नंतर तिच्यापाशी एक पुरुष आला. तोही तिच्यासोबत दारू पिऊ लागला. बोलता बोलता तो पुरुष तिच्यासोबत खूप जास्त बोलायला लागला आणि दोघांमध्ये मैत्री वगैरे झाली. आता त्या महिलेने विचार केला, की यार, हा जो पुरुष आहे चांगला आहे, बिचारा बोलतोय. आणि तो जो पुरुष आहे त्याचं जे वय होतं ते तब्बल 61 वर्ष वय होतं आणि या महिलेचं वय होतं 35 वर्षे. याच्यावरून हिनं अंदाज लावला, की यार, बापाच्या वयीचा असल्यासारखं आहे, हा काय करणार आणि याच्या मनामध्ये काय असणार आहे. तर ती पण त्याला चांगलं बोलायला लागले. बरेच दिवस होतात. बरेच दिवस झाल्याच्या नंतर यांची जी मैत्री आहे ती थोडी घट्टमध्ये परिवर्तित होते. नंतर एक दिवस तो पुरुष हिला म्हणला, की अगं, काय बारावर सतत सतत जायचं आहे, एक काम कर, माझी रूम आहे इथं, त्या रूमवर जाऊन मस्त निवांत दारू पिऊया. तिथं काय गिजगिज 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 लोक येतात जातात बघतात, वाकडं लावतात, हे का नाही. मग हिला वाटलं, की हां यार, तेही बरोबर आहे, इथं बारावर जाऊन दारू पिते आपण. चला आज ना आपण काकासोबत त्यांच्या रूमवर जाऊन दारू पिऊयात. मग ती गेली त्यांच्यासोबत रूमवर, दारू वगैरे प्यायला लागली. दारू सगळी पिली, सगळी दारू संपली. दारू संपल्याच्या नंतर जो काका आहे त्याची नियत पण संपायला लागली. तो हिच्या मांडीवर हात ठेवायला, हिच्या शरीरावर हात ठेवायला. आता हिला समजलं, की हा काय करण्याचा प्रयत्न करतोय. ती त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करते आणि घराकडे निघण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तिला पाठीमागून पकडलं, रूममध्ये घेतलं, रूमचा दरवाजा लावला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. जबरदस्ती केल्याच्या नंतर ती महिला फार म्हणजे अशी निब्बर होती, म्हणजे हिंमतवाली होती. ती जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला चालता येत नव्हतं ना ओरडता येत नव्हतं. तो तिच्यावर हल्ला करतो आणि तिला अर्धवट जीव मारतो. त्याच्यानंतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकतो आणि तिला फुकून देतो. पण तिला फुकून दिल्याच्या नंतर हा तिथून लगेच फरार होतो. आता आजूबाजूचे शेजारी बघतात, की त्या रूममधून जाळ बाहेर निघतोय. सगळे शेजारी जातात, दरवाजा उघडतात, पाहतात तर एक मृतदेह तिथं जळते. लगेच पोलिसांना फोन जातो. पोलीस येतात, पडताळणी करतात. आता तिथे एक CCTV कॅमेरा लावलेला असतो, त्याच्यामध्ये चेक करतात तर हा दिसतो त्या महिलेसोबत आणि याला एका रेल्वे स्टेशनवरून पकडण्यात येतं. आता पकडण्यात आल्याच्या नंतर याला विचारपूस केली जाते, तर हा सगळं काही सांगतो, जे काही यानं केलेलं आहे ते सगळं काही. आता यानं इतकं निडरपणे सांगतो, की जसं की हे याचं रोजचंच काम आहे. त्या कारणात